तिनं मुलांना ओलीस ठेवलं होतं, ऑडिशनसाठी बोलवलं होतं आणि नंतर आपली मागणी पुढे ठेवली. मला असं वाटतं की राहुल आर्य म्हणजे तुमच्या माध्यमातूनच मला समजलं की राहुल आर्य नावाचा जो काय कोणी इसम होता त्याला मुंबई पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई मुंबई पोलीस नक्कीच करतील. पण मला एक गोष्ट समजत नाही की त्या ऑडिशनला ज्यांना बोलवलं होतं 17 लहान मुलांना, त्यांच्या पालकांनी त्यांना तिकडे का म्हणून पाठवलं होतं, त्यांनी कोणाकडे पाठवतोय, का पाठवतोय, कुठल्या वेब सिरीजसाठी पाठवतोय, हे काही चेक केलं होतं का? आज ही गोष्ट घडली, तो मानसिक दृष्ट्या आजारी होता किंवा तो माथेफोरी होता म्हणून आपल्या गोष्ट ही समोर आली. पण असे मुंबईमध्ये किती राहुल आर्य आहेत तुम्हाला याची कल्पना आहे का? आज आमच्याकडे रेग्युलर अशा कंप्लेंट्स येतात की अनेक ठिकाणी मुंबईमध्ये ऑडिशन्स करत असताना अनेक गैरप्रकार होतात. म्हणजे फक्त लहान मुलांवर नव्हे तर मॉडेल्सवर, म्हणजे महिला मॉडेल्सवर गैरप्रकार होतात, पुरुष मॉडेल्स यांच्यासोबत सुद्धा गैरप्रकार होतात. ह्याच्यावर कधी आळा बसणार? पण हे जे ऑडिशन्स घेतात ते कोण आहेत? त्यांना अधिकार कोणी दिला ऑडिशन्स घ्यायचा किंवा बोलवायचा? त्यांच्याकडे कोणाचं सर्टिफिकेट आहे, कोणाचं लायसन्स आहे? मला असं वाटतं की कुठल्याही युनियनचं कार्ड त्यांना न देता त्यांच्याकडे मुंबई पोलिसांचं कार्ड असावं. समज जर का अंधेरी भाग असेल तर अंधेरी पोलीस स्टेशनचं त्यांच्याकडे कार्ड असावं की हा अंधेरी पोलीस स्टेशनच्या अंडर राहतो आणि हा ऑडिशन्स घेऊ शकतो 1 वर्षाच्या कालावधीसाठी, आणि त्यांनी दरवेळेला जाऊन अंधेरी पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावा. नाहीतर हे जे काय चाललंय मुंबई शहरामध्ये चित्रपट आणि वेब सिरीजच्या नावावर, हे अतिशय भीतीदायक आहे. आणि माझी तुमच्या माध्यमातून माझी सर्व पालकांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही जे काय माझा मुलगा नंतर शाहरुख खान बनेल, सलमान खान बनेल, दीपिका पदुकोण बनेल, या ज्या मानसिकतेमध्ये वावरत आहे आणि कुठेही मुलांना पाठवत आहे, तुम्हाला कदाचित माझा राग येईल मी काय बोलतोय त्याचा. पण तुम्ही तुमच्या मुलांना कोणाच्या हवाली ऑडिशनसाठी पाठवताय ना, जरा याचा विचार करा. काय चाललंय या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, किती ऑथेंटिक राहिलंय ह्याचा विचार करा आणि ह्याच्या पुढे आपल्या मुलांना पाठवताना 10,000 विचार करून पाठवा.